नोटबुक बंद कर. गौरव, तेजू, काल तुम्हाला क्लासच्या टीचरनी निबंध लिहायला सांगितलेलं ना? हो. कशावरती सांगितलेलं? माझी आई निबंध. लिहिलाय का? हो. दाखवतो का मला वाचून? हो मी पहिलं पण वाचू. मी वाचून दाखव. माझी आई निबंध. माझी आई खूप जाड आहे. तिचे नाव मनीषा आहे. तिला फिरायला खूप आवडतं. तिला खायला खूप लागते. सारखी खात असते. तिला बाहेर खाणं खूप आवडते. ती आळशीपणा आहे. तिला सारखं झोपायला आवडते. तिला कामाचे खूप कंटाळा आहे. खोड तर एक नंबर बोलते. नेहमीच लोकांची भांडण करते. तिचे बोलणं बोलत नाही. माझी आई कोणाला आवडत नाही. अशी माझी आई खूप आळशी आणि खादार आहे. बरं, ठीक आहे. आज तुझं वाच. तू काय लिहिलंय? माझी आई खूप सुंदर आहे. तिचे नाव सुरेखा आहे. तिला मेकअप खूप आवडतो. सारखीच नटत असते. तिला रोज नवीन साड्या घालायला आवडतात. नुसती पैसे खर्च करत असते. दुसऱ्यांवर नेहमी जळत असते. भांडणे करायला तर एक नंबर आहे. सारखी आरशात पाहत असते. तिला वाटतं की मी सई तांबणकर आहे. सारखी दिसते. माझ्यासारखं सुंदर कोणीच नाही असंच तिला वाटते. माझी आई खूप हट्टी आणि नाटकी आहे. हा, आईवरती निबंध लिहिलाय. अरे, आईवरती निबंध कसा असतो? आईची माहिती लिहायची असती, तिचं व्यक्तिगत नाही लिहायचंय. सरांनी आम्हाला असंच सांगितलं. असं कसं सांगेल? निबंध म्हणजे आपण समजा आपण सर बोलले की आज तुमचं मनाचं लिहा. थोर पुरुषाचं लिहितो, गांधीजींचं लिहितो, म्हणजे सांगतात ना पंडित नेहरू यांचे आपण निबंध लिहितो. त्यांचं काय लिहितो? असे लिहितो की आपण ते खडूस होते, त्यांनी हे नाही केलं, त्यांनी ते नाही केलं, त्यांची काय लिहितो आपण? माहिती लिहितो. त्यांनी काय कामं केली, ते कसे होते हे लिहितो. त्याची व्यक्तिगत आपण काय लिहितो का? नाही लिहत ना. पण तसं आईचं पण लिहायचंय. तुम्ही डायरेक्ट तू तर सांगितले तुझ्या आईचे गुण दाखवलेत. तुझी आई जाड आहे, ती अशी आहे, तिचं सगळे गुणच उधळले. हिनं पण तिची आई सुंदर आहे, हे हिने तेच केले. आपली आई कशी आहे हे सांगायचे. म्हणजे आपली आई जन्मदात्या आई आहे. ती आपल्यासाठी काय काय करते, आपल्यासाठी ती किती धावून येते, सकाळपासून ती किती काम करते, आम्हाला किती जीव लावते. ती जर नसती तर आमचं कसं झालं असतं? आलं का लक्षात? तीच जर नसती तर तुम्हाला शाळेत जायला, जेवण बनवायला, घर सांभाळायला सगळं कोण करतं? आई करते ना. मग ती जर नसती तुमचं एवढं सगळं झालं असतं? तुम्ही आता शाळेतून मस्त बसता, खाता पिता, एवढं कोणामुळे मिळतं? आईमुळे मिळतं की नाही? पण तिची आईची महती सांगायची असते, माहिती नाही. आई कशी आहे, आईमुळे जगात काय आहे, आपण आईमुळे आहोत हे सांगायचंय. तिची महती सांगायची, माहिती नाही. तिचं वर्णन नाही करायचंय प्रत्येकाची. माझी आई जाड आहे, माझी आई सुंदर आहे, माझी आई लुकडी आहे, तिले भांडखोर आहे, आळशी आहे, काम नाही करत, हे नाही सांगायचं. बघा, आई आपल्यासाठी काय आहे हे सांगायचं. आई जर नसती तर आपणही नसतो. आलं का लक्षात? मग असा निबंध लिहा, ठीक आहे? पुढच्या वेळेस एकदम व्यवस्थित निबंध लिहा. आणि मग मला पाहिजे तर मला दाखवा. मग तिकडे सरांना, टीचरला तुमच्या दाखवा शाळेमध्ये, ठीक आहे? चालेल ना? हा, हे परत हे दाखवू नका, नाही तर हसतील सगळे. व्हिडिओला आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आमचे व्हिडिओ नेहमी बघत जावा. आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा.